सई षष्टीपूर्ती सोहळा दिनांक 8 नोव्हेंबर 2020 हा दिवस सईच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा बनून आला. ह्या तारखेला वयपरत्वे तिला ज्येष्ठत्व आले. तसे तिच्या आचार विचारात श्रेष्ठत्व नेहमीच होते. मुलांची व सुनेची खूप इच्छा होती की या महत्त्वाच्या प्रसंगाला छान सोहळ्यात रूपांतरित करावे. हा सोहळा तिथीप्रमाणे साजरा करावा असेही ठरले होते. पण काही अडचणींमुळे हा सोहळा दिनांक 13 डिसेंबर 2020 ला संपन्न झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते व थोड्याच वेळात आभाळ पाझरू लागले. बहुधा या आनंद सोहळ्यात स्वर्गस्थ आईबाबांना सहभागी होता न येऊ शकल्यामुळे त्यांचे आशीर्वाद पावसाच्या रूपात नभातून पाझरू लागले होते. अचानक थंडीही कडाडली, पण मुलांच्या मायेच्या उभेत वातावरणातील गारवा विरूनच गेला. मुलांची व सुनेच्या उत्साहाला तर उधाणच आले होते. कार्यक्रमाची आखणीही त्यांचीच होती. 13 डिसेंबरला सकाळी सई अगदी शांत झोपली होती व आम्ही सगळे तिची उठायची वाट पाहत होतो. तेवढ्यात गुगल होमवरून हॅपी बर्थडे सई या अनपेक्षितपणे ऐकू आलेल्या शुभेच्छांमुळे सई एकदम खडबडून जागी झाली. तिला काही लक्षात यायच्या आतच गुगल होमवरून बर्थडेचे गाणे गायले गेले. सईला हे सर्वच अनाकलनीय होते आणि तेवढ्यात आम्ही सगळे टाळ्या वाजवत सईच्या जवळ आलो आणि आजच्या नियोजित मंगल सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत दर तासाच्या ठोक्याला आमच्यापैकी एकेकाने सई अचंबित व आनंदित होईल असे काहीतरी द्यायचे हे ठरले होते. आत्ता सकाळचे 8 वाजले होते. मुलांनी मलाच ओपनिंग बॅट्समनचा मान दिला. ठरल्याप्रमाणे मी केलेले सिलोइट पेंटिंग सईला भेट दिले व त्याला समर्पक अशा लिहिलेल्या 4 ओळीही वाचून दाखवल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्या, खाली उतरू आले आभाळ, झुळूझुळू वाहतो गार वारा, धुंद झाली ही संध्याकाळ. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्या, खाली उतरू आले आभाळ, झुळूझुळू वाहतो गार वारा, धुंद झाली ही संध्याकाळ. रंग गुलाबी चढला निसर्गावर, तरुवर तो आला बहर, हात हातात तुझा असाच सवे घेऊन आयुष्यभर, वाटते चालत राहावे अन जावे क्षितिजा पार. रंग गुलाबी चढला निसर्गावर, तरुवर तो आला बहर, हातात हात तुझा असाच सवे घेऊन आयुष्यभर, वाटते चालत राहावे अन जावे क्षितिजा पार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गुगल होमचे दर तासाला हॅपी बर्थडे च्या गाण्यासह शुभेच्छा देण्याचे प्रोग्रामिंग केल्यामुळे 9 वाजता त्या गुगल मावशी परत फॉर्मात आल्या व बर्थडे गीत गाऊ लागल्या. आता आम्ही सगळे सईच्या जवळच होतो. आता नंबर पूर्वाचा होता. तिने लिहिलेल्या 2च ओळींसह तिने बनवलेला कृत्रिम पुष्पगुच्छ दिला. कोल्ड्रिंकच्या बाटलीला कापून त्यावर कागदी फुले लावून तयार केलेल्या त्या गुच्छातून तिच्या उत्साहाचा सुगंध दरवळत होता. आई मुलांच्या प्रेमळ गप्पांमध्ये कधी 10 वाजले ते कळलेच नाही. पण गुगल मावशी सजग होत्या. 10 वाजता अमेयचा टर्न होता. त्याने तयार केलेले एक कोन वजा सुबक ग्रीटिंग दिले. 11 वाजता निनाच्या गिफ्टची वेळ होती. त्याने ब्लूटूथने कनेक्ट होणारा हेडफोन भेट म्हणून दिला. इतरांना कोणालाही त्रास न होता तिला गाणी ऐकायची आवड जोपासता यावी हा हेतू असावा. 12 म्हणजे मध्यान्नीला मी स्प्रे पेंट केलेले कटवर्क असलेले मोराचे ग्रीटिंग कार्ड तिला दिले. मोर नाचतो फुलवून सुंदर पिसारा,
प्रणय रंगाने व्यापून असमंत सारा, मेघ करती सुख समाधानाची वृष्टी, मनमोर प्रफुल्लित तव करतो ह्याची पुष्टी. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 1 वाजला. एकानंतर एक अशा होणाऱ्या या कार्यक्रमांमुळे सई जणू एके जागीच बसून होती. भूक लागणार कशी? जरा तिचे पाय मोकळे व्हावेत म्हणून तिच्यासाठी ट्रेझर हंटचा खेळ आयोजित केला होता. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती व स्पॅनिश भाषेत सुद्धा एकानंतर एक अशा मार्गदर्शक चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. हा खेळ मस्त रंगला. 40-50 मिनिटातच तिला तिचे ट्रेझर मिळाले. खरंच खजिना म्हणता येईल असे हे अमयने काढलेले आई व लहानग्या मुलाचे स्प्रे पेंटिंग होते. मुलं सून मिळून स्वयंपाकाचा घाट चालूच होता. पण 2च्या ठोक्याला पूर्वा सईच्या आवडीनिरूप भेटवस्तू घेऊन समोर हजर झालीच. एक छान बॉक्स, त्यात पेंटिंगची बरीच साधनं होती. किचनमधून दरवळणारा सुवास आता मात्र भूक वाढवत होता. ताटे वाढली गेली. सईच्या पानाभोवती रांगोळ्या सजल्या. सईची आवड इथेही जपली गेली होती. आज पावभाजी, पुलाव व गोडात तिच्या आवडीची काजू कतली घरीच बनवली होती. सगळेच पदार्थ प्रोफेशनल टचचे झाले होते. घास भरवणे, उखाणे घेणे हे आपले पारंपरिक सोपस्कारही झाले. जेवण होता होता 3 वाजले. गुगलच्या गाण्याबरोबर निनादने सोनेरी कटवर्कचे ग्रीटिंग दिले. आता जेवण अंगाशी आले होते. त्यामुळे बर्थडे गर्लची तासभर वामकुक्षी झाली. त्यात 4ची वेळ स्किप झाली. पण 5ला मी माझी भेटवस्तू दिली. हा 60 स्केच पेनचा बॉक्स होता. त्यात प्रत्येक पेनला मागील बाजूस ब्रश सारखे सॉफ्ट टोक. या पेननेच पेंटिंग करता यावे हा हेतू. 6 वाजता अमयने त्याची कला पेन्सिलीतून कागदावर उतरवत सईची आवडती हिरोईन हेमा मालिनी साकारली होती. ती सईस दिली. 7 वाजता पूर्वाने पिस्त्याच्या सालांपासून बनवलेला मोराचा सुंदर वॉल हँगिंग सईस भेट दिला. लगेचच आम्ही सगळे निनादच्या घरी जायला निघालो. तिथे पोचताच 8 वाजता तिथल्याही गुगल होमच्या बर्थडे गीतानंतर निनादने सईस एक कार्ड गेम गिफ्ट दिला. फावल्या वेळात अशा गेमचा नेहमीच उपयोग होत असतो. निनादचे घर आदल्या दिवशी सुशोभित करून ठेवले होते. तिथे त्या तिघांनी बनवलेला बटरस्कॉच केक तिची वाट पाहत होता. तिथेच पूर्वाने 61 दिवे तयार करून ठेवले होते. प्रथम 61 दिव्यांनी ओवाळायचे व नंतर केक कापणे असे ठरले होते. पण 8-10 दिवे लागताच फायर अलार्म वाजू लागला. रिस्क नको म्हणून 6 व 1 असे दिवे लावले व पूर्वाने तिला ओवाळले. केक कापणे व एकमेकांना भरवण्याचा कार्यक्रमही झाला. 9 वाजता मी हृदयाच्या आकाराचा बसका व रंगीत कागदी फुलांचा बुके दिला. हृदयाच्या आकाराचा बुके असल्यामुळे ह्या हृदयाचा त्या हृदयाशी सहज संवाद साधला गेला. सगळेच दर तासाला आजीस काहीतरी देत आहेत हे पाहून ओजस खूप एक्साइटेड होता. त्याने द्यावे म्हणून फुलं पॉपअप होणारे व त्यावर पेंट केलेले फुलपाखरू असलेले ग्रीटिंग तयार केले होतेच. निनादच्या घरी ते ग्रीटिंग कार्ड आजीला देताना ओजसचे एक्साइटमेंट शिगेला पोचले होते. निनादने केलेले समुद्र तळाचे दृश्य दर्शवणारे सुंदर स्प्रे पेंटिंग सईस भेट दिले. सईला बरेच महिन्यांपूर्वी हे समुद्र तळाचे चित्र आवडले होते व ते चित्र निनादने पेंट करावे अशी सईने इच्छा व्यक्त केली होती. लक्षात ठेवून आठवणीने निनादने ते चित्र पेंट करून ह्या सोहळ्यात तिला भेट दिले हे विशेष. त्याच सुमारास राजवाडे कंपनीचा फोन आला. थोड्या गप्पा झाल्या. नंतर विहीणबाईंनी कविता वाचून
जवळिकीच्या भावनांना स्पर्श केला. इतका वेळ हलकं फुलकं असलेलं वातावरण जरा गंभीर होऊ लागले होते. सईने आपल्या कवितेने त्यात आणखीन भर घातली. त्याचीच री ओढत प्रत्येकाने आपापल्या कवितेतून आपले सई सोबतचे अनुभव व्यक्त केले. कविता वाचताना मुलांचा व सुनेचा कंठ दाटून आला. आता मात्र सर्वांचेच डोळे पाणावले होते. त्या कवितांमधून सईने काय कमवले ते स्पष्ट होत होते. रात्रीचे 12 वाजले. गुगल मावशी आता थंडावल्या होत्या. फुलांवर अधूनमधून पाण्याचा फवारा मारला की ती फुलं जशी टवटवीत होतात, मला वाटते की अशा सोहळ्यांमुळे परस्परांची मनं प्रफुल्लित व नातीही घट्ट होतात. आयुष्याच्या वाटेवरी सरली 60 वर्ष, आज मितेला मात्र आहे मज मनी हर्षच हर्ष. सोन्यासारखी सर्व मंडळी, 2 मुले, सून, नातू, यजमान, अशीच राहू दे मजवरी, सर्वांच्या प्रेमाची सप्तरंगी कमान. आज सर्वांनी योजला आहे षष्ठीपूर्तीचा घाट, उत्साहे साजरा केला वाढदिवस, करुणी सकल थाटमाट. भूषविली आजवर सर्व पदे, भार्या, सून, आई आणि आजी, केला प्रयत्न राखावी कर्तव्यपूर्तीतून सर्वांची मर्जी. आनंदाचा हा सोहळा मज देईल आयुष्यभर साथ, असू दे असाच सर्व आप्त स्वकीयांचा मज हाती हात. बरसू दे अशाच मजवरी प्रेमाच्या या सरी, देतील साथ मज तृप्त आयुष्य जगण्यापरी. कवितेचं शीर्षक आहे तरुणीची 61. मला सांगा आई, या विषयावर मी काय लिहिणार? भल्या भल्यांना जमलं नाही तिथे मला काय सुचणार? पण माझ्या आईने मला हे शिकवलंय. प्रयत्नांती परमेश्वर हे सार्थ करून दाखवलंय. लहानपणी रस्ता क्रॉस करताना हात कसा घट्ट धरायची. आमचा अभ्यास घ्यायचा म्हणून बँकेला सुद्धा दांडी मारायची. आम्हाला जे आवडतं तेच मुद्दाम सारखं सारखं करायची. आणि रात्री भूक लागेल म्हणून पत्राच्या डब्यात भेळेचं सामान भरायची. आम्ही ऐकलं नाही की आम्हाला जो तू रट्ट्या द्यायची तो आमच्यापेक्षा जास्त तुलाच लागायचा. सारखं आमच्याकडून कपाट आवरून घ्यायची. पण खरं म्हणजे ते सगळं पण तुलाच करावं लागायचं. पेट्रोल, दही, कोथिंबीर सगळं आणण्याच्या नावाखाली तुझ्याकडून किती कमिशन घेतलंय ग आई. कितीही तरुण दिसत असली तरी आता 61 आली. आता तरी प्रत्येक काम करण्यात नको करत जाऊस घाई. कोणी बर्फाची लादी म्हणतं आणि कोण काय. बोलणं वागणं नेहमी असं की जशी दुधावरची साय. सगळ्यांची मनं जपण्याची जी तुझी नेहमीची लगबग आहे. उगीच नाही प्रभा मावशी सगळ्यांची फेवरेट आहे. आई, तू अजूनही मला डोक्याला तेल लावून देते आणि वेळेवर बऱ्याच वेळी नको असलेल्या कामांच्या आठवणी करून देते. स्वतः एवढी छान चित्रकार असून माझ्याकडून काढून घेते. आयुष्याचा प्रत्येक क्षण हसत खेळत आनंदाने जगून घेते. परिस्थितीरूपी ॲक्सिडेंटने आमच्या हिंमतीच्या बरगड्या मोडल्या तरी तू शिकवलंय की त्याला कसं सामोरं जायचं. काही छोट्या छोट्या सूर आणि ताना सोडल्या तर तूच शिकवलंय जीवनाचं हे गाणं कसं गायचं. आई, आम्ही खूप जपतो तू दिलेल्या संस्कारांचा वसा. आमच्या अस्तित्वावर आहे तुझ्याच प्रेमाचा सर्वात मोठा ठसा. पण एक मात्र प्रश्न मला नेहमी पडतो चांगला, तू का दाखवत नाहीस आम्हाला तुझा दुबईचा बंगला. सई षष्टीपूर्ती. आज सईने ओलांडली वयाची वर्षे 60 जरी, चुकवून गणना वयाची
उभी आजही ताठ तरी. आज सईने ओलांडली वयाचे वर्षे 60 जरी, चुकवून गणना वयाची उभी आजही ताठ तरी. माप ओलांडून आली घरा, सोबत घेऊनी हसरा चेहरा. सगळे म्हणती अबोल तिला जरा, स्मितवदनी सदा झरत गोड बोलाचा झरा. माप ओलांडून आली घरा, सोबत घेऊनी हसरा चेहरा. सगळे म्हणती अबोल तिला जरा, स्मितवदनी सदा झरत गोड बोलांचा झरा. आज सईने ओलांडली वयाची वर्षे 60 जरी, मधुर भाष्याने सकला ती आपलेसे करी. आज सईने ओलांडली वयाची वर्षे 60 जरी, मधुर भाष्याने सकला ती आपलेसे करी. ना कृत्रिम शृंगार, ना सौंदर्य प्रसाधन वापरले, जन्मतः लाभले रूप साधेपणानेच शृंगारले. ना खोटा डामडौल, ना उंची पेहरावाने आकर्षिले, वृत्तीत समाधान श्रीमंतीस नच मन आसूसले. ना कृत्रिम शृंगार, ना सौंदर्य प्रसाधन वापरले, जन्मतः लाभले रूप साधेपणानेच शृंगारले. ना खोटा डामडौल, ना उंची पेहरावाने आकर्षिले, वृत्तीत समाधान श्रीमंतीस नच मन आसूसले. आज सईने ओलांडली वयाची वर्षे 60 जरी, सरळ विचार साधी राणी उत्तम ती सर्वोपरी. आज सईने ओलांडली वयाची वर्षे 60 जरी, सरळ विचार साधी राणीनेच उत्तम ती सर्वोपरी. दुरा संसाराची संभाळण्या एकलीनेच केली धावपळ, नोकरी घर केला बाजार हाट, परीन केली खळखळ. व्याधी आजारपण दुःखे सोसली, परीन केली हळहळ. जेती होण्या मदत करते, स्वभाव तिचा सौम्य सोज्वळ. धुरा संसाराची संभाळण्या एकलीनेच केली धावपळ, नोकरी घर केला बाजार हाट, परीन केली खळखळ. व्याधी आजारपण दुःखे सोचली, परीन केली हळहळ. जेती होण्या मदत करते, स्वभाव तिचा शांत सौम्य सोज्वळ. आज सईने ओलांडली वयाची वर्षे 60 जरी, तरुणाईस लाजवेल आहे आजही इतकी ती चपळ खरी. आज सईने ओलांडली वयाची वर्षे 60 जरी, तरुणाईस लाजवेल आहे आजही इतकी ती चपळ खरी. सासर माहेरची नाती प्रेमाने जोपासली, आपुलकीने मदतीस सर्वांच्या उभी ठाकली. जवळ लांबची नाती भावनेच्या ओलाव्याने शिंपिली, बायकोपेक्षा मैत्रीण जास्त तर कधी आई ही जाहली. सासर माहेरची नाती प्रेमाने जोपासली, आपुलकीने मदतीस सर्वांच्या उभी ठाकली. जवळ लांबची नाती भावनेच्या ओलाव्याने शिंपिली, बायकोपेक्षा मैत्रीण जास्त तर कधी आई ही जाहली. आज सईने ओलांडली वयाची वर्षे 60 जरी, ओजसच्या हाके सरशी तत्परतेने आजीबाई उठबस करी. आज सईने ओलांडली वयाची वर्षे 60 जरी, ओजसच्या हाके सरशी तत्परतेने आजीबाई उठबस करी. आज ओलांडली वयाची वर्षे 60 जरी, चुकवून गणना वयाची उभी आजही ताठ तरी. आज सईने ओलांडली वयाची वर्षे 60 जरी, चुकवून गणना वयाची आजही उभी ताठ तरी. प्रिय आई, तुझ्या 61 निमित्त 4 ओळी मांडायचा प्रयत्न करतो. सागरा इतक्या भावना माझ्या एका घागरीत समावतो. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही सौंदर्याची तुझी परिभाषा आम्हा समजली. कालानुरूप साडी, ड्रेस तर कधी टॉप आणि जीन्ससुद्धा तू घातली. अनोळखी लोकांना कधी तू TV सिरियलची नटी तर कधी माझी बहीण आहेस असं वाटलं. त्यांची चूक नाही म्हणा. गेले 39 वर्ष
21शीचे दिसण्याचा वर तुला लाभला. लहानपणी कपड्यांपासून खाण्यापिण्यापर्यंत आमची प्रत्येक आवडनिवड तू जपली. तुझ्या व्यस्त दिनचर्येत स्वयंपाकघरात गप्पा मारायची संधी मी खूप वेळा गाठली. परगावी शिकायला जाण्याच्या ध्यासासाठी पाठीशी तू उभी राहिलीस. आईबरोबर वेळी प्रसंगी मैत्रीणसुद्धा तू झालीस. पुण्याला 2 वर्षे तुझ्यासोबत राहिलो तो काळ परत आठवला. काहीतरी चांगलं आणि सबस्टॅन्शियल बनव असा प्रत्येक हट्ट तू माझा पुरवला. तसंच बाहेरून कधी कचोरी, पेस्ट्री तर कधी पिझ्झा आणि कोल्ड्रिंक्सही मागवले. कुलकर्ण्यांकडची सगळ्यात कूल व्यक्ती कोण हे तेव्हा जाणवले. सेवानिवृत्तीनंतर युरोप, चायना, आफ्रिका इत्यादी फिरायची हौस तू भागवतीयस. चित्रकलेसारख्या तुझ्या सर्व सुप्त कलागुणांना सुद्धा तू वेळ देतीयस. लांब इंदोरला असून सुद्धा सगळ्यांची लाडकी प्रभामावशी व सईकाकू तू राहिलीस. आजी झाल्यावर घरातल्या सगळ्यात लहानग्याची सुद्धा तू बेस्ट फ्रेंड झालीस. आजच्या दिवशी देवाजवळ मला वाटतं इतकंच मागावं, चांगली तब्येत आणि मनाचं चिरतारुण्य तुला नेहमीच लाभावं. आजीबाई बब्बरचा सहवास. मागच्या वर्षी मी 1च्या जायो. आधी आबाई, मग आजीबाई, आता आजी असं म्हणाया यागो. आजीबाईने शिकवलं योद्ध कयाया, आवडतं माया घाई कयाया. हे नाही, ते नाही, असं नाही, तसं नाही असं म्हणायचो. मग आजीने सांगितलं या आहेत माझ्या अटीतटी. मी म्हणयो दू. मग आजीबाई म्हणे दू काय, अरे दाऊ काय. आजीबाई आधी माझ्यासाठी छोटी बेबी होती, मग हळूहळू मोठी झाली. मला वाटतं आजीबाई आहे माझ्यासारखी तोती. आज कय ती झाली आहे शिक्षक जिओ वर्षाची मोठी. हॅपी बर्थडे आजीबाई. तुम्ही आणि दादावेणी नोव्हेंबरमध्ये आला. ओजसचा पहिला वाढदिवस साजरा झाला. इकडे तिकडे फिरायला जायचा विचार केला. फायनली नॅशविलला गेला. 2020चं वर्ष आलं. कोरोनाचा थाटाने प्रचार प्रसार झाला. बाहेर खाणं फिरणं सगळं बंद झालं. घरातच सगळं बनवायला लागलं. 6 महिन्यांचाच साथ मिळणार वाटलं, पण 1.25 वर्षाचा तुमचा सहवास मिळाला. लग्न होऊन परकी झाली माहेरला, पण राहिले लांब सासरचं प्रेम मिळायला. रुकरुक होते US मध्ये राहून सगळ्यांपासून लांब राहायला, पण हे वर्ष नेहमी लक्षात राहील मला. कोरोनामुळे तुमचा साथ लाभला, मनात आनंदाचा पिसारा फुलला.